गुरुवार हा आपल्या स्वामींचा दिवस असतो बघा आणि गुरुवार हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे। आपल्या घरामध्ये ना आपल्याला 5 गुरुवार असा एक महत्त्वाचा उपाय आपल्या घरामध्ये आपल्याला करायचा आहे बघा। प्रत्येक स्वामी भक्तांना हा उपाय आवर्जून करा। हा उपाय केल्यामुळे ना आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या जे पण काही आहे ह्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल। त्याचप्रमाणे बघा गुरुवारी आपल्याला काही अशा वस्तू आहेत की त्या वस्तूंपैकी आपल्याला एखादी वस्तू तरी नक्कीच दान करायची की ह्यामुळे आपला गुरुग्रह असेल तो गुरुग्रह अतिशय मजबूत होईल। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण आपला जेव्हा गुरुग्रह मजबूत असतो ना तेव्हाच आपल्याला आपल्या गुरूंची एक कृपाशीर्वाद मिळत असतो बघा, तेव्हाच आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो। यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना आवर्जून ह्या वस्तूंपैकी एक वस्तू नक्कीच गुरुवारी दान करा। आता ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालय साई चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। गुरुवारी हा जो आपल्याला उपाय करायचा बघा, हा उपाय का करायचा आहे? आपल्या आयुष्यामध्ये ना काही वेळेला बघा आपण कोणतं जरी काम सुरू केलं किंवा एखादा व्यवसाय सुरू केलाय, कोणतं पण काम जरी सुरू केलं ना त्यात आपल्याला कधीच यश येत नाही। सतत आपल्या आयुष्यामध्ये ना सतत संघर्ष लिहिलेला असतो, सतत अडचणी असतात। एक समस्या संपली की दुसरी समस्या आपल्या समोर असते आणि ह्यातून काय होतं तर आपण हाती घेतलेल्या कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही। आपली जी मनाची स्थिती असते ती सुद्धा बिघडते बघा। आणि आपल्याला सतत आपल्या डोक्यामध्ये एकच विचार सुरू असतो की मी एवढं कष्ट करत आहे किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एवढं प्रयत्न करत आहे, एवढं संघर्ष करत आहे, तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये यश का येत नाही। कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या मागं कोणती पनवती तरी लागलेली नाही का, असं आपल्या मनामध्ये येत राहतं बघा। तुम्हाला सांगते की तुमच्यासोबत जर ह्या गोष्टी घडत असतील ना, म्हणजे तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही, घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून काही ना काहीतरी सुरू आहे किंवा घरामध्ये बघा काहींच्या घरामध्ये आलेला पैसा जो असतो तो पैसा सुद्धा टिकत नाही, सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये सतत अडचणी येत राहतात, आपल्याला आर्थिक समस्या निर्माण होतात। कारण आपण जो कष्ट करून पैसा आणतो बघा, तो पैसा आपल्या घरातील ज्या गरजा असतो त्या गरजा आपण भागवतो, पण त्यातून थोडं तरी पैसे हे बचत व्हावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि ती बचत काय आपल्याकडनं होत नाही। त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की मी एवढं कष्ट करायचं, ह्या कष्टाचं यश मला होण्यासाठी नक्की काय करता येईल। तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही जेव्हा आपण कष्ट करताना तेव्हा त्या कष्टाला नशिबाची साथ असणे हे खूप महत्त्वाचं असतं। कारण जेव्हा आपण केलेल्या कष्टाला जर नशिबाची आणि देवाची जर साथ असेल, आपल्या गुरूंची जर साथ असेल ना, तर नक्कीच तुम्हाला त्या प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच येते बघा। यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये ना 5 गुरुवार हा उपाय अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करा, नक्की करा बघा। तुम्हाला नक्कीच 2-3 गुरुवारमध्येच बघा अनुभव हा नक्कीच येईल। तर आता तुम्हाला पहिल्यांदा सांगते की हा उपाय कोणती व्यक्ती करू शकते? ज्या व्यक्तीला काही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमचं कोणतं पण संकट असू दे, कोणतं पण, ह्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमची जी समस्या असेल ना त्या समस्येविषयी तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय एखादी महिला करू शकते, एखादी मुलगी करू शकते, एखादे दादा करू शकतात, एखादा मुलगा सुद्धा हा उपाय गुरुवारी करू शकतो। पण गुरुवारी उपाय करताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जर तुम्ही एखाद्या गुरुवारी जर हा उपाय सुरू केला तर तुम्हाला कंटिन्यू 5 गुरुवार हे उपाय घरामध्ये करायचे आहेत। गुरुवारी उपाय करत असताना एखादा गुरुवार तुम्हाला स्किप करायचा नाही मधला, किंवा तुम्ही ह्या गुरुवारी उपाय केलाय पुढचा गुरुवार तुम्ही स्किप केलाय, पुढच्या गुरुवारी तुम्ही उपायच केला नाही, त्यानंतर 2 दिवसांना तुम्ही पुन्हा उपायाला सुरुवात केली, तर असं करायचं नाही। आपल्याला 5 गुरुवार जे असतील ते आपल्याला व्यवस्थित 5ही गुरुवारी उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे बघा। त्या दिवशी तुम्ही गुरुवारी उपायाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर आपल्या घरामध्ये जर आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल ना, तर मूर्तीला तुम्हाला गुरुवारी आवर्जून पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। मूर्ती नसेल, साधा जर स्वामींचा एखादा छोटा फोटो असेल ना, तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या, फोटोला अष्टगंध आणि हिनात्तर नक्की आवर्जून अर्पण करा। स्वामींच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हिनात्तर लावायचं आहे। सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे, सर्व देवांची देवघरमध्ये पूजा करून घ्यायची आहे त्या दिवशी आपल्याला। आणि त्यानंतर बघा ह्या दिवशी आहे गुरुवार आणि तुम्हाला प्रत्येक गुरुवारी ना हे सर्व करायचं आहे। मी जे आज तुम्हाला सांगत आहे अगदी श्रद्धेनं करा बघा, खूप मनापासून करा। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामींच्या सेवेत आपण जेवढं मनापासून श्रद्धेनं, आपला भाव जेवढा खरा असतो, आपली श्रद्धा जेवढी खरी असते, आपले विचार जेवढे सकारात्मकता असतात आणि आपल्या स्वामींवरती जेवढा विश्वास असतो ना, तेवढे स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक सेवेचं, प्रत्येक उपायाचा अनुभव हे नक्की आवर्जून देतात। यासाठी अगदी मनापासून सांगते की मनापासून सगळं करा।
तर त्या दिवशी बघा आपल्याला फुलं सुद्धा अर्पण करायचे. तर त्या दिवशी तुम्हाला आवर्जून बघा एखाद्या पिवळ्या रंगाचं जर सोनचाफ्याचं फूल मिळालं, जुईचं जर फूल मिळालं, पण पिवळ्या रंगाचंच फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. आवर्जून अर्पण करा. आणि तुम्हाला एक गोष्ट अशी सांगते की मी प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही वेळेला सांगत असते की स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा. तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जर प्रत्येक गुरुवारी ना स्वामींना जर पिवळ्या रंगाचं एखादं फूल अर्पण करताना तुम्ही जर ते फूल हातात घ्यायचं आणि आपली जी पण विच्छा असेल ना ती विच्छा जर बोलून जर तुम्ही ते पिवळ्या रंगाचं फूल जर स्वामींना अर्पण केलं ना तर ती आपली मनोकामना ही नक्कीच स्वामी पूर्ण करतात. फक्त ती विच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ते बोलतो, पण आपण ती विच्छा पूर्ण करण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न सुद्धा तेवढेच प्रामाणिक पाहिजेत. नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा अनुभव येईल. यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला पिवळ्या रंगाचं एक फूल स्वामींना अर्पण नक्की करायचं आहे, आवर्जून करायचं आहे. तुम्हाला दुसरी फुलं मिळालीत, भले तुम्हाला नाहीच मिळत तर तुम्हाला दुसरी मिळाली ती अर्पण केली तरी सुद्धा चालते. त्या फळाचं नैवेद्य स्वामींना अर्पण करू शकता. आता तुम्ही त्या दिवशी उपाय करण्याचा तुमचा पहिला दिवस आहे घरामध्ये आणि उपाय तुम्ही सुरू करणार आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे, स्वामींना नमस्कार करायचा आणि त्यानंतर बघा तुम्हाला जो उपाय सांगते तो उपाय तुम्ही स्वामींना सांगायचा की मी असं 5 गुरुवारी हा उपाय घरामध्ये करणार आहे. आणि हेही सांगायचं की तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचण आहे किंवा तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश येत नाही, काय संघर्ष आहे तुमच्या आयुष्यामध्ये, हे सर्व स्वामींना बोलायचं. आणि त्यानंतर स्वामींना म्हणायचं की मी असा अगदी श्रद्धेनं उपाय करणार आहे 5 गुरुवार. तर उपाय तुम्हाला सांगते बघा. हिंदू धर्मामध्ये गायीला किती महत्त्वाचं स्थान आहे. गायी म्हणजे गोमाता, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत बघा. आणि जेव्हा आपण गायीची पूजा करतो, गायीला काही वस्तू खाऊ घालतो ना तेव्हा आपल्याला बघा 33 कोटी देवांचा एक कृपाशीर्वाद मिळतो. आणि जो भक्त हा उपाय आवर्जून अगदी श्रद्धेनं करतो ना त्या भक्ताच्या आयुष्यातील अडचणी संकट हे सर्व दूर होते बघा आणि त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी ना आपल्या शेजारी जर गोमाता असेल म्हणजे गायीचा गोटा सुद्धा असू शकते किंवा गोरक्षण असतं बघा, तर तुम्ही थोडी चौकशी करा की तुमच्या जवळपास ना गायीचा गोटा कुठे आहे. किंवा आता गायीचा गोटा जास्त दिसत नाही, पण गायी ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, स्वतःला जायचं आहे. जी व्यक्ती उपाय करणार त्या व्यक्तीनं जायचं आहे त्या ठिकाणी जायचं. जाताना हरभऱ्याची डाळ 1 वाटी किंवा अर्धी वाटी तुम्ही घेऊ शकता किंवा 1 मूठ तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता आणि 1 गुळाचा खडा घ्यायचा आहे. या 2 वस्तू तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे कुंकू घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, घरामधलं पाणी वगैरे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या गायीच्या ठिकाणी जायचं आहे. आता तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, पण 5 गुरुवारी तुम्ही एकच वेळ निश्चित ठेवण्याची प्रयत्न करा. म्हणजे एकच वेळ ठेवा तुम्ही. त्या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन जायच्या आहेत. आता त्या ठिकाणी बघा काही व्यक्ती असतात, तर त्या व्यक्तींजवळ आपल्याला हे जे आपल्या जवळचे पदार्थ आहेत तर त्या व्यक्तींजवळ द्यायचे नाही की तुम्ही त्या गायीला ह्या वस्तू खाऊ घाला, तर स्वतः आपल्याला त्या वस्तू त्या गायीला खाऊ घालायच्या आहेत बघा, गोमातेला. तर काय करायचं, तर पहिल्यांदा तिच्या पायावरती आपल्याला पाणी अर्पण करायचं, हळदी कुंकू व्हायचं आहे तिला. त्याचप्रमाणे तिच्या कपाळाला जर हळदी कुंकू लावणं तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच लावा, नाहीतर लांबून जरी अर्पण केलं तरी चालेल. त्यानंतर तुमच्या हातामध्ये जी हरभऱ्याची डाळ असते बघा आणि जी गूळ असतो ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे बघा आणि ते तिला खाऊ घालायचं आहे. ह्या वस्तू जेव्हा तुम्ही त्या गोमातेला स्वतः खाऊ घालणार आणि जेव्हा ती ह्या वस्तू खात असताना जेव्हा तिच्या गोमातेच्या तोंडाचा जेव्हा स्पर्श आपल्या हाताला होतो ना तेव्हा आपल्या हातामधील ज्या नशिबाच्या रेषा असतात बघा त्या रेषा बदलायला सुद्धा वेळ लागत नाही. तुमचं नशीब बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही, इतकी शक्ती आहे बघा ह्या उपायामध्ये. आवर्जून करा, पण तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही जर हा उपाय जेव्हा करायला जाणार त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी स्वतःच ह्या वस्तू गाईला खाऊ घालायच्या आहेत. दुसऱ्यांपाशी देऊन तुम्ही खाऊ घाला असं बोलायचं नाही, तर आपण स्वतःच ह्या वस्तू गाईला खाऊ घालायच्या आहेत बघा. या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानंतर 5वी गुरुवारी हा उपाय करा. आणि जेव्हा बघा तुम्ही हे गाईला खाऊ घालणार त्यानंतर नमस्कार करा गोमातेला आणि नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे पण संकट अडचण असेल ते सुद्धा तिला बोला आणि मला ह्यातून मार्ग मिळू द्या अशी सुद्धा प्रार्थना करा. हा उपाय तुम्ही श्रद्धेनं 5 गुरुवारी करून बघा तुम्हाला उपायाचा नक्की अनुभव येईल बघा. कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत बघा ह्याविषयी तुम्हाला सांगते. तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जर प्रत्येक गुरुवारी म्हणजे 5 गुरुवार तुम्हाला ह्यातल्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तूंपैकी एक वस्तू तुम्हाला दान करायची आहे प्रत्येक गुरुवारी. 5वी गुरुवारी आपल्याला हे करायचं आहे बरं का, उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे ही वस्तू सुद्धा एखाद्या मंदिरात जाऊन दान करायचे.
तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही जेव्हा ह्या वस्तू दान करणार तेव्हा काय होणार, तर आपला गुरुग्रह जो असतो ना तो मजबूत होणार बघा. आणि आपला गुरुग्रह जेव्हा मजबूत होतो ना तेव्हा आपल्या गुरूंची आपल्यावरती अखंड कृपा राहते. स्वामींचा, गुरूंचा एक आशीर्वाद राहतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले स्वामी महाराज हे दत्त महाराजांचा अवतार आहे. दत्त महाराज आणि स्वामी महाराजांना पिवळा रंग विशेष प्रिय आहे बघा. तर गुरुवारी आपल्याला काय दान करायचं ह्याविषयी तुम्हाला सांगते. आता गुरुवारी जर जवळपास आपल्या स्वामींचं मठ असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी ह्या वस्तू तुम्ही दान करू शकता. जर त्या मठात म्हणजे मठ नसेल जवळपास, काहींच्या गावामध्ये बघा मठ वगैरे नसतो स्वामींचा, तर दत्त महाराजांचं जरी मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन जरी तुम्ही ह्या वस्तू दान केल्या तरी सुद्धा चालेल. तर ह्या वस्तूंपैकी एकच वस्तू तुम्हाला दान करा. असं नाही की मी जेवढ्या वस्तू सर्व सांगणार आहे त्या सर्व वस्तू तुम्हाला दान करायचं असं नाही, तर एक वस्तू जरी केली तरी चालेल. समजा आता जर मी तुम्हाला 5 वस्तू सांगितल्या तर तुम्ही पहिल्या गुरुवारी ह्यातली एक वस्तू दान करा, दुसऱ्या गुरुवारी त्याच्यातली वेगळी वस्तू दान करा, तिसऱ्या गुरुवारी त्यातली वेगळी वस्तू दान करा, असं तुम्ही करू शकता. वस्तू दान करत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची की त्या दिवशी गुरुवार आहे आणि तुम्हाला मगाशी पण मी सांगितलं की तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करायचं आहे बघा. पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करून आपल्याला ह्या वस्तू दान करायच्यात मंदिरामध्ये जाऊन. आणि उपाय सुद्धा आपल्याला त्या दिवशी म्हणजे पिवळं वस्त्र घालूनच उपाय सुद्धा करायचा आहे बघा. मंदिरामध्ये जाऊन त्या गुरुवारी तुम्ही एखादं पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करू शकता, दुसऱ्या गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाची मोहरी दान करू शकता, तिसऱ्या गुरुवारी तुम्ही हरभऱ्याची डाळ दान करू शकता, चौथ्या गुरुवारी तुम्ही बेसनाचे लाडू दान करू शकता, पाचव्या गुरुवारी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून बघा पिवळ्या रंगाची जी हळकुंडे असतात बघा ते हळकुंडे सुद्धा दान करू शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ज्या वस्तू सांगल्या त्या वस्तूंपैकी तुम्हाला जी शक्य असेल ना ती वस्तू तुम्ही प्रत्येक गुरुवारी दान करा. पण तुमच्याकडनं दान होणं खूप महत्त्वाचं आहे बघा. जेव्हा आपण दान धर्म करतो ना गुरुवारी तेव्हा आपल्याला गुरूंचा एक आशीर्वाद जास्त प्रमाणात मिळतो. कारण आपल्या स्वामींना एक सेवा खूप महत्त्वाची आवडीची सेवा आहे बघा. जर एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला एखादी वस्तू दान करणं हे स्वामींना विशेष प्रिय आहे. यासाठी सांगते की आवर्जून हा उपाय करत असताना ह्या वस्तू सुद्धा दान करा प्रत्येक गुरुवारी. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येणार. तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा यश येणार आहे बघा. तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला त्यामध्ये सुद्धा यश येणार. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट, समस्या हे सर्व दूर होणार आहे बघा. आणि आपल्या गुरूंचा आपल्यावरती आशीर्वाद राहणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले गुरु, आपले स्वामी जेव्हा आपल्यावरती प्रसन्न असतात ना आणि जेव्हा त्यांची साथ असते आपल्याला तेव्हा आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच मिळतो आणि प्रत्येक अडचणीतून सुद्धा मार्ग मिळतो. आपल्या कामामध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर होतात आणि आपल्याला यश नक्कीच मिळतं बघा. अशक्य शक्य करतील स्वामी हे स्वामींचं वाक्य लक्षात ठेवा आणि अगदी सकारात्मक विचार ठेवून तुम्ही हा उपाय करा, ह्या वस्तू दान करा. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. मी तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी